मागच्या मॅचमध्ये क्षेत्ररक्षणाचा जोर देखील पाहिला. ऑन स्ट्राईक अजय असतील. गोलंदाजी मार्कवर कुणाल देखील सज्ज आहेत. P1 चे षटक पॉवर प्लेचं. दोन खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. डीप मिड विकेट मध्ये एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसरा खेळाडू वाडिश लॉंग ऑफच्या रिजन मध्ये सूरज बागवे. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू. चांगला चेंडू होता. फुलटॉसचा वापर करताना आला असं कुठेतरी आपल्याला दिसेल. अपील असेल, लाऊड अपील. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि पंच फेटाळून लावतात निर्णय. नॉट आउट. पहिला चेंडू डॉट असेल. कॅप्टन ऑन स्ट्राईक असतील योगेश. कुणाल राईडम ओव्हर द विकेट. दुसरा चेंडू हाफ ट्रॅकर होता. बॅटची इनर एज घेतली. लाऊड अपील असेल पंचांकडे. पंचांचं डिसिजन येत आहे. येस इट इज आउट. आणि योगेश परत तंबूत परत. मागच्या मॅच मध्ये चांगली खेळी आपल्याला त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती 11 धावेंची. पण आता कुठेतरी स्वतःला असं कोसत असतील किंवा स्वतःच्या मनामध्ये विचार असेल की मोठा फटका पहिल्या षटकामध्ये खेळणं जरूर गरजेचं आहे. पण मी वेल मेंटेन शॉट जर खेळलो असतो तर कुठेतरी संघासाठी काहीतरी करू शकलो असतो. करण्याची जिद्द त्यांच्या मनामध्ये होतीच. आणि दुसरा फलंदाज त्यांची जागा घेतोय तो म्हणजे प्रथमेश. योगेश इज बॅक टू द पॅव्हेलियन. दोन चेंडूचा खेळ झालेला आहे अद्याप. आणि पहिलं चेंडूचा जर विचार केला फुलटॉस चेंडू होता डॉट आणि दुसऱ्या चेंडू व विकेट. तिसरा चेंडू प्रगतीपदावर असेल. चांगला फटका डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. चेंडू जातोय सीमारेषा पार. दणदणीत चौकार. स्वतःला ऍडजस्ट केलं. पहिला बॉलचा विचार केला नाही. संघाचा श्री गणेश केला 4 या धावसंख्येने. आणि संघाची धावसंख्या झाली ते म्हणजे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा. पुढचा चेंडू प्रगतीपदावर. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. खेळून काढला. कॅचचा चान्स असेल. येस इट इज आउट. सूरज बागवे मेकिंग नो मिस्टेक. आणि फलंदाज होतोय बाद आणि परततोय तंबूमध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर लगावला पण कुठेतरी सांगत असताना की माझ्यामध्ये पण दमखम आहे, माझ्यामध्ये पण स्ट्रॅटेजी आहे. फिल्डर प्लेसमेंट चांगली केली होती आणि फलंदाज परततोय तंबूमध्ये तो म्हणजे प्रथमेश. प्रेक्षक आहेत शिड्यांवरून कृपया स्टेजवर राहायचंय विनंती असेल तुम्हाला. युवा जे प्रेक्षक आहेत मॅच बघण्यासाठी आवर्जून आलेत. प्रेक्षक स्पर्धेचा केंद्रबिंदू जरूर असतात पण थोडंसं मेंटेन करायचं आहे कारण खेळाडूंना त्याचा त्रास नाही झाला पाहिजे. आपण पाहत असताना दोन फिल्डर बाहेर आहेत 30 यार्ड सर्कलच्या रिजन मध्ये. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट आणि लॉंग ऑनचे खेळाडू आता पॅट्रोलिंग करत असताना लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. रोहित पटनायक चांगला हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. एक धावेचा मानस स्वीकार केला नॉन स्ट्रायकरने आणि एक धाव कंप्लीट होईल आणि संघाच्या धावसंख्येत 1 ने भर पडेल. संघाची धावसंख्या झाली ती 5 चेंडू आणि 5 धावा. जर या षटकाचा आपण विचार केला जरूर एक मोठा फटका आला पण सिंगल डबलचे कुठेतरी कोरडं ओस पडत असताना आपल्याला पाहायला मिळते कारण पहिला चेंडू डॉट त्यानंतर विकेट त्यानंतर चौकार जरूर आला. त्यानंतर अजून आपली विकेट गमवत असताना ते म्हणजे प्रथमेश आणि त्यानंतर अनुभवाचा पूर्णपुरा वापर करत असताना रोहित पटनायक. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू प्रगतीपथावर असेल. खोलवा टप्प्याचा चेंडू होता स्लोवर चेंडू
बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही, ऍक्शन, नो कनेक्शन अँड नो कनेक्टिव्हिटी. आणि चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि पहिलं षटक समाप्त होते. संघाची धावसंख्या झाली ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढील षटक हाताळत असताना पियुष आंचन व्यवसायिक संघाचा खेळाडू आहे, मोठमोठ्या टुर्नामेंट्स खेळलेला आहे आणि गोलंदाजी मार्कवर असेल. मागच्या मॅचचा जर आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी हाताळली होती. एक पहिलं षटक जे हाताळलं त्यामध्ये विकेट आणि फक्त एकच धाव खर्च केली होती. आणि विश्वास टाकतायत संघनायक त्याच गोलंदाजावर, कारण विश्वास टाकणे खूप गरजेचे आहे स्वतःवर आणि खेळाडूंवर देखील. तर पहिला चेंडू मार्गस्थ असताना दुसऱ्या षटकामधील पियुष अंचन यांच्याकडून रोहित पटनायक यांच्यासाठी स्लोवर चेंडू होता. फिल्डर मात्र तैनात केलेला आहे, पण थोडा नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एकच धाव या पहिल्या चेंडूवर आणि संघाची धावसंख्या पोचते ती 6 या आकड्यावर. 2 गडी जरूर गमावलेत, पण कुठेतरी कमबॅक करावा लागेल. थोडासा बॅकफुटवर आहे संघ, कारण पॉवर प्लेचं षटक जर आपण विचार केला तर धावा कमी आल्यात. थोडंसं बर्डन असेल, दडपण असेल, पण फेटाळून लावावं लागेल बर्डन आणि दडपण देखील. साईड चेंज करत असताना राईट आर्म राऊंड द विकेट, लेफ्टी साडी डावखुरा त्याचा फलंदाज आहे. पंचांकडून इशारा येतोय वाईड. येस, इट इज अ वाईड. स्वैरच्या रूपामध्ये एक धाव आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 7 या आकड्यावर स्थिरावली आहे. पुढील चेंडू खोलवर टप्प्याचा होता, स्लोवर चेंडू आणि फिल्डर तिथे पॅट्रोलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एकच धाव असेल. आणि राईट अँड लेफ्टीचं जे कॉम्बिनेशन असतं थोडंसं गोलंदाजाला देखील तापदायक असते, कारण टप्पे लाईन अँड लेंथ देखील तुम्हाला तेवढी चेंज करावी लागते. थोडीशी फील्डमध्ये देखील ॲडजस्टमेंट असते. फिल्डर्स देखील जे आपण आता बघू शकता डीप मिड विकेटला फिल्डर आहे लॉंग ऑफ लॉंगॉनच्या रिजनमध्ये. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा होता, पण पंचांकडून इशारा येतोय. येस, इट इज अ वाईट कॉल. आणि अवंत रूपात संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 9. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा, फिल्डर असतील तिथे आणि चांगलं बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं व्हेरिएशन देखील आपल्याला पाहायला मिळते. दिशा भरकडले होते, पण कुठेतरी स्वतःला बॅक करत असताना, कारण कॉन्फिडन्स आहे, सेल्फ कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे त्यांच्यामध्ये. चांगला फटका फिल्डरच्या डोक्यावरून, चेंडू जातोय सीमारेषा पार, हा येतोय दणदणीत चौकार. हाफ ट्रॅकर चेंडू होता, स्वतःला ऍडजस्ट केलं, ऍडजस्टमेंट केली आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आपल्याला पाहायला मिळाला हा चेंडू. आणि फिल्डरच्या डोक्यावरून खेळण्यामध्ये यश संपादन केलंय रोहित पटनायक यांनी. अत्यंत उत्कृष्ट लेदर क्रिकेटचे खेळतात ते. पुढील चेंडू एक स्टान्स आपल्याला पाहायला मिळाला, हलक्यात आणि चेंडू खेळून काढला. गुड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, कारण चौकार आला त्यानंतर सिंगलच्या रूपात आपल्याला एक धाव देखील संपादन केले. आणि स्कोअरबोर्ड चालवणं हे क्रिकेटमध्ये खूप गरजेचं असतं आणि ते करत असताना अनुभवाचा पूर्णपणे वापर, खांद्यावर जबाबदारी घेतलेली आहे. कम्युनिकेशन आपण पाहू शकता त्यांच्या आणि नॉन स्ट्रायकर मध्ये देखील. आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 14 धावा. शेवटचा चेंडू असेल
दुसऱ्या षटकामधला. चांगला चेंडू पाहायला मिळाला. उत्कृष्ट चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटक समाप्त होते आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 20 धावा. जर आपण विचार केला सरासरीचा तर पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या, पण या षटकामध्ये पूर्णपणे वापर केलाय आपल्या अनुभवाचा देखील रोहित पटनायक असतील आणि त्यांचे सहकारी अजय यांनी. एक चौकार, एक षटकार, अतिरिक्त धावेच्या रूपात देखील वाईड आले आणि त्यानंतर चिकी सिंगल्स देखील आपल्याला तेवढ्याच चांगल्यारीत्या खेळून काढतात. सिंगल्स काढणं खूप महत्त्वाचं असतं. स्ट्राईक रोटेशन हे देखील आपल्याला पाहायला मिळालं. गुड क्रिकेट. आणि आता कुठेतरी विचार करावा लागेल मानव पार्क या संघाला, कारण कमबॅक जर करायचं असेल तर कुठेतरी एखाद 2 विकेट कमबॅक करू शकतात. एखादी चांगली ओव्हर देखील त्यांना मॅचमध्ये रिटर्न आणू शकते. पण आता कुठेतरी सेट होत असताना दोन्ही फलंदाज आपण पाहू शकता दोघांच्या बॅटमधून आपल्याला मोठे फटके देखील पाहायला मिळाले. तर तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू प्रगतीपथावर असेल रोहित पटनायक यांच्यासाठी. चांगला शॉट, एकच धाव मिळेल इथे. लॉंगॉनच्या रिजनमध्ये फिल्डर आपण पाहू शकता सूरज बागवे पहिल्या चेंडूवर एकच धाव संपादित करण्यामध्ये यश प्राप्त करतात. थोडेसे फील्ड चेंजेस, कारण डावखुरी आताचा फलंदाज आहे आणि फील्ड चेंजेस करणं खूप गरजेचं आहे. डावखुरी आता फलंदाज त्यांची मेंटॅलिटी ओळखणं थोडंसं अवघड असतं, पण चांगली फील्ड प्लेसमेंट केली तर तुम्ही विकेट देखील संपादित करू शकता. जास्त वेळ नाही घ्यायचं, ही सूचना असेल. लवकरात लवकर तुमच्या फील्ड प्लेसमेंट्स रेडी ठेवायचे. पुढील चेंडू, खोलवा टप्प्याचा चेंडू, फलंदाज बाद, मोठा धक्का, त्रिफळाचीत, यष्ट्या उद्ध्वस्त. चांगला फटका खेळायचा होता, पण खोलवर टप्प्याचा चेंडू होता, स्वतःला जणू काही यॉर्क केलं आणि फटका खेळण्यामध्ये अपयश प्राप्त झालं त्यांना, कारण तेवढं जागा मिळाली नाही शॉट खेळण्यासाठी. स्वतः ब्लॉक झाले आणि विकेट आपली गमावत असताना तो म्हणजे फलंदाज अजय. आणि आता त्यांची जागा घेण्यासाठी येत आहे ते म्हणजे रुपेश. मानव पार्कचाच खेळाडू आहे, चांगली फलंदाजी देखील करू शकतो आणि गोलंदाजी तर उत्कृष्ट आहेच त्याची. आणि फलंदाजीची जबाबदारी जो संघनायकाने टाकली आहे ती आता किती पूर्णपणे वापर करतोय का आपल्या अनुभवाचा ते आपल्या पाहणं खूप गरजेचं आहे. क्योंकि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. मला हौसले बुलंद ठेवावे लागतील. चांगला फटका, किपरच्या डोक्यावरून खेळायचा होता. बॅट्सची एज घेतली, कडा घेतली आणि एकच धाव. ऑन स्ट्राईक असतील आता रोहित पटनायक. एक मोठा फटका येणं खूप या षटकामध्ये गरजेचं आहे, कारण जर आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवर एकेरी धाव आली, त्यानंतर विकेट, त्यानंतर आता एक सिंगल रुपेश यांच्या बॅटमधून. आता चौथा चेंडू असेल प्रगतीपथावर रोहित पटनायक यांच्यासाठी कुणाल याच्याकडून. चांगला हलक्या हाताने चेंडू खेळून काढायचा होता. पंचांचा डिसिजन पेंडिंग असेल. येस, इट इज अ वाईट कॉल फ्रॉम अशोक मित्रा, ऑफिशियल पंच. शेवटचे चेंडू आणि मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय, उत्कृष्ट. काय पंच डिसिजन पेंडिंग असेल,
कारण डिसिजन पेंडिंग असेल, काय झालं नक्की कळलं नाही, कारण अबाव द वेस्ट हिट होता जरूर, पण येस इट इज आउट. पंचांचा इशारा येतोय. व्हॉट अ कॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका हाताने स्वतःला ऍडजस्ट केलं आणि झेल टिपला आणि फलंदाज बाद होत असताना रोहित, एक मोठा धक्काच आपल्याला म्हणावा लागेल, कारण चांगली फलंदाजी करत होते. एकेरी दुहेरी धावेच्या रूपामध्ये संघासाठी खेळत होते, पण आता काहीतरी बॅकफूटवर जास्तच, कारण त्यांचा सहाय्यक तो म्हणजे अजय आणि आता रोहित पटनायक देखील बॅक टू बॅक विकेट्स याच ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी. जर आपण या बॉलचा विचार केला तर फुलटॉस चेंडू होता, चांगला ढकलला होता सिक्सच्या माध्यमासाठी, पण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं तिकडे बाउंड्री लाईनवर पॅट्रोलिंग करत असताना. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वेल लाईन अँड लेंथ डॉट चेंडू आणि 5वा चेंडू होता. हा चेंडू शेवटचा चेंडू असेल. एक मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे या ओव्हरमध्ये, कारण जर आपण फक्त आणि फक्त 3 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत आणि हा निर्णायक चेंडू असेल या षटकामधला. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय, तिथेच जातोय, पण आता मात्र झेल ड्रॉप होतोय. लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन आणि एकच धाव घेण्यामध्ये यश संपादन होत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल सूरज यांच्या माध्यमातून. झेल मात्र ड्रॉप केला, पण एकच धाव. आणि स्कोर्स मूव्ह ऑन टू 24, लॉस ऑफ 4 विकेट्स. 3 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. 4थं षटक मार्गस्थ असताना ओमकार पहिलं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक हाताळत आहे. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अलॉंग दी कार्पेट चेंडू हा खेळून काढला लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. आणि जी कॅच घेतली होती मागच्या ओव्हरमध्ये सूरज गुप्ता यांनी, तर त्यांच्यासाठी पारितोषिक येते दोस्ती ग्रुप कडून विजय राणे 101 रुपयाचं. तर पहिला चेंडू आपण पाहिला, चांगला ओव्हरपिच चेंडू होता आणि खेळून देखील चांगला काढला. आता प्रिन्स ऑन स्ट्राईक असतील. मोठा फटका खेळायचा आहे, पण बॅटची कडा घेतोय आणि चेंडू फक्त आणि फक्त 1 धावेतच समाधान मानावं लागेल. फिल्डरच्या डोक्यावरून चेंडू खेळायचा होता कव्हर रिजन मध्ये, पण या संपादन नाही होत आहे. कुठेतरी कमबॅक करत असताना ओमकार मागच्या मॅचचा विचार केला तर चांगले षटक हाताळलं गेलं नव्हतं, पण आता कुठेतरी आपल्या संघासाठी काम करत असताना मोठा फटका त्याच रिजन मध्ये चेंडू जातोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. हा येतोय मोठा षटकार. रुपेश चांगले फलंदाज आहेत, मी आधीच म्हटलं होतं. आणि आता संघासाठी 6 धावा ठोकत असताना ओमकार यांच्या बॉलिंगवर. ओमकारनं आपल्या कुठेतरी स्ट्रेंथवर विचार करावा लागेल. आपली स्ट्रेंथ काय आहे, आपली गुणवत्ता काय आहे, आणि त्यावर स्टक राहावं लागेल. पुढील चेंडू स्लोवर चेंडू त्याच रिजन मध्ये खेळून काढला आणि धावणं गरजेचं आहे त्या रिजन मध्ये. आणि आता जे 3 धावा असतील, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला देखील पाहायला मिळतोय. कमबॅक करावा लागेल मानव पार्क या संघाला. जर
विचार केला तर या षटकामध्ये मोठे फटके जरूर आलेले आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट फेल ठरतोय का? हो, फेल. कारण बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. रिव्हर्स अटेम्प्ट होता. थर्डमॅनचा जो खेळाडू आहे थर्डमॅनच्या रिजनमध्ये तो 30 यार्ड सर्कलमध्ये आहे. एकदम फाईन घेतलाय त्याला. एकदम किपरच्या मागे आपण पाहू शकता जिथे स्लिप असतात त्याच्याच पाडी तो खेळाडू आपल्याला दिसत असताना. फुलटॉस चेंडू सरळ सेफ. आणि चौकार. वेल स्पोर्ट्समॅनशिप आपल्याला देखील पाहायला मिळते शरद यांच्या माध्यमातून. मौर्य चांगले फिल्डर आहेत पण कुठेतरी चूक करत असताना. आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 39 धावा. 39 धावा. अद्याप कुठल्याही 4 षटकांचा खेळ समाप्त झाले आणि विकेट 4 गमावल्यात. त्या म्हणजे साहिल पीके, निर्णायक षटक, शेवटचे षटक. किरण मागच्या मॅच मध्ये देखील चांगले षटक. आता कट्टर गोलंदाज आहेत त्यामुळे त्यांना शेवटला राखून ठेवलेलं आहे. कारण आता आपण जर T20चा विचार केला तर स्ट्रॅटेजी आता झालेली आहे की कट्टरची गोलंदाज आहेत स्लोवर म्हणजे चांगल्यारीत्या टाकू शकतात. कट्टर गोलंदाजी करू शकतात. ते डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी अशी करू शकतात. तर पहिला चेंडू किरण यांच्याकडून. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला ऑफसाईडच्या रिजन मध्ये. ओव्हर कव्हर्स. चेंडू जातोय सीमारेषा पार. हा येतोय दणदणीत चौकार. चांगली फलंदाजी करत असताना रुपेश आणि साहिल पीके या संघाला सांगत असताना की मंजिल क्या है, रास्ते क्या है, हौसला है तो फासले भी क्या है. तर चांगली फलंदाजी रुपेश यांच्या बॅट मधून आपण पाहू शकता. आणि क्षेत्ररक्षण सजवत असताना तुम्हाला सूचना असेल की फक्त आणि फक्त 25 मिनिटाचा कालावधीमध्ये तुम्हाला 5 षटकं फेकायची आहेत. तर पुढील चेंडू प्रगतीपथावर. चांगला फटका लॉंगॉनच्या डोक्यावरून घालण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. संघासाठी जवळजवळ 4 धावा त्यांनी वाचवल्या सूरज बागवेंनी. एक मिनिट पंच थांबायचंय. कुठेतरी कॉल असेल असं वाटतंय की बाउंड्री लाईनला पाय वगैरे लागला असेल तर चेक केलं जाईल. एक मिनिट थांबायचंय पंच. डिसिजन पेंडिंग असेल कारण बाउंड्री लाईनच्या खूपच जवळ होते. झेल टिपण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी बाउंड्री लाईनला जर कुठचा भाग टच झाला असेल तो मात्र षटकाराचा निर्णय दिला जाईल. कारण डिसिजन खूप मोठं आहे. कारण 6 धावांचे डिसिजन आपण विचार केला क्रिकेटमध्ये 1 आणि 1 धाव देखील खूप महत्त्वाची असते. तर डिसिजन महत्त्वाचं आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. 6 नसेली. पंचांकडून इशारा देखील आला होता पण थोडंसं रिचेकिंग देखील करण्यात आलं कारण विषय थोडासा 6 धावांचा होता त्याच्यासाठी. पण चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला सूरज बागवे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पूर्णपणे समर्पण आपल्या संघासाठी करत असताना सूरज बागवे.
चांगला मोठा फटका खेळायचा होता पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. अपील होते लाऊड लेग पंचांकडे पण नो कनेक्शन अँड नो कनेक्टिव्हिटी. कनेक्टिव्हिटी करावी लागेल कारण स्लॉग ओव्हरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, निर्णायक षटक आहे, शेवटचं षटक आहे. मोठे फटके जरूर खेळावे लागतील आणि शेवटचे चेंडू उरलेले आहेत ते मात्र फक्त आणि फक्त 3 चेंडू. पुढे येऊन पंचांकडून इशारा येणं पेंडिंग असतील. येस, इट इज अ डॉट बॉल. चौथा चेंडू डॉट येतोय. कुठेतरी कमबॅक करत असताना मानव पार्क हा संघ साहिल पीके. एक मोठा फटका तुम्हाला जरूर खेळावा लागेल. जर आपण धावांचा विचार केला तर धावा झालेल्या त्या म्हणजे 45 धावा. चांगला शॉट, फिल्डर तिकडे उपलब्ध नसतील आणि 2 धावांचा प्रयत्न असेल, फक्त प्रयत्नच राहील, यशस्वी नाही ठरणार. अटेम्प्ट नाही केलाय. चांगला मोठा फटका खेळायचा होता पण बॅटची कडा घेतली, चांगला मिडल ऑफ द बॅट झाला नाही आणि एकच धावेमध्ये समाधान मानावं लागेल. आणि चांगले गोलंदाजी आपण पाहू शकता किरण यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 46 धावा. पुढील चेंडू मार्गस्थ असताना शेवटचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता. लाऊड अपील असेल पंचांकडे. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद होतील. तर सूरज गुप्ता याने यायचंय. आपले पारितोषिक कलेक्ट करायचं आहे. विजय राणे यांच्या शुभ हस्ते तुम्हाला 101 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चांगली वेलफील्ड कॅच आपल्याला पाहायला मिळेल. सूरज गुप्ता यांच्यासाठी पाठीवर छोटीशी थाप. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आणि पुढे प्रेक्षणीय जी लढत होणार आहे त्या संघांचे 11 प्लेयर त्यांनी यायचंय समालोचन कक्षामध्ये. जे पुढच्या प्रेक्षणीय मॅचचे प्लेयर असतील त्यांनी यायचंय समालोचन कक्षामध्ये. टार्गेट असेल तुम्हाला 47 धावांचं. 47 धावा अवघ्या कुटाव्या लागतील. 46 धावा झाल्या आणि दोस्ती ग्रुपला विनंती असेल की जे कार्यकर्ते आहेत त्यांनी एक इनिंगच्या नंतर अंपायर्सना ड्रिंक्स घेऊन जायचे आहेत. अंपायरसाठी तिथे ड्रिंक्स उपलब्ध करून द्यायचे. दोस्ती ग्रुपला विनंती असेल. चांगलं आयोजन आपण पाहू शकता बदलापूर नगरीमध्ये. आतुरतेची स्पर्धा थोडी अपग्रेड रीते आपल्याला पाहायला मिळते. चांगलं आयोजन, चांगला विचार देखील आपण पाहू शकता. डीपीएलच्या माध्यमातून सगळ्या खेळाडूंना एकत्र आणले. लीग टाईप मॅचेस बदलापूरमध्ये आपल्याला खूप कमी पाहायला मिळतात. त्यातली ही एक स्पर्धा डीपीएल दोस्ती प्रीमियर लीग दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून गतवर्षी दुसरं आयोजित करत असताना आणि सलामीवीर फलंदाज ओमकार पाटील आणि राम यादव खेळावी लागेल. सुरुवात चांगली द्यावी लागेल.
पहिलं षटक जर आपण विचार केला, पहिलं आणि शेवटचं षटक मॅचचं निर्णायक षटक ठरू शकतं. कारण पहिल्या षटकामध्ये जर हाणामारी झाली, 10-15 धावा जर कुठल्या गेल्या, तर मात्र कुठेतरी दडपण आपल्याला समोरच्या टीमवर टाकता येतं. पण एखाद दोन विकेट ऑफ लॉस जर झाल्या तर कुठेतरी बॅकफुटवर आपण जाऊ शकतो नक्कीच. तर फलंदाजी करायची आहे. तर प्रिन्स गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना मानव पार्क या संघासाठी 47 धावांचं आव्हान असेल. जिद्दीने खेळावं लागेल, कारण जिद्द, चिकाटी आणि मेहनत तुम्ही गुगलच्या प्ले स्टोअर मधून डाउनलोड करू शकत नाही, तर तुमच्या अंगी असावी लागते. तर जरूर तुम्हाला दाखवायची आहे ती, आणि स्पर्धेला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. अंपायर्स आणि आयोजकांमध्ये थोडीशी चर्चा होत असताना प्लेयर्सना अजून एकदा सांगण्यात येते की 25 मिनिटांचा फक्त आणि फक्त तुमच्याकडे वेळ असेल. 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटात अवघ्या फेकायची आहेत. एक षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. आणि आपण थेट प्रक्षेपण पाहू शकता मोबाईलवर 10 क्रिकच्या माध्यमातून. मोबाईलवर देखील, लॅपटॉप्सवर आणि अँड्रॉइड टी व्हीवर देखील तुम्ही त्यांचा लाभ घेऊ शकता. पंचांकडून इशारा येतोय, लेट्स स्टार्ट द गेम. पहिलं षटक मार्गस्थ असताना प्रिन्स यांच्या माध्यमातून पहिला चेंडू प्रगतीपथावर सामना करतोय राम यादव. मोठा फटका खेळायचा आहे, खेळलाच पाहिजे, पण चेंडू जातोय सरळ हातामध्ये आणि आजच्या दिवसातली 5वी कॅच घेतोय तो म्हणजे गोलू. माझ्या मध्ये जिथे उभे राहतायत ते तिथे चेंडू त्यांच्याकडे ट्रॅव्हल करतोय आणि चांगली कॅचिंग आपण पाहू शकता. वेल टेक्निक साऊंड आहेत, टेक्निकली चांगले साऊंड आहेत कॅच घेत असताना. इझी कॅच घेतात ते. हार्ड कॅचला देखील इझी बनवलं त्यांनी. थोडंसं ग्राउंड देखील कव्हर केलं, आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं कॅच आपल्याला पाहायला मिळाली गोलू यांच्या माध्यमातून. 5वी कॅच आहे त्यांची आजच्या दिवसातली, या मॅच मध्ये पहिली. आणि राम यादव बॅक टू द पॅव्हेलियन असतील. सलामीवीर फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद होत असताना मानव पार्कचा राम यादव बॅक टू द पॅव्हेलियन. ते मोठा फटका खेळायचा होता, काळाची गरज होती, पण वेळेचा महिमा आपल्याला काही सांगू शकत नाही आणि फलंदाज बाद होतोय. आणि वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी देखील पहिलं प्रिन्सचं षटक. दुसरा चेंडू खोलवा टप्प्याचा होता, लाऊड अपील असेल पंचांकडे आणि 2 अपील्स असतील, एलबीची देखील आणि रनआउटची देखील, पण डिसिजन येणं पेंडिंग असेल. येस, लेग बायचं डिसिजन असेल. येस, इट इज अ नॉट आउट फ्रॉम अंपायर आणि रनआउट देखील, म्हणजे 2 अपील फेटाळून लावतायत ऑफिशियल पंच. आपण पाहू शकता मैदानामध्ये प्रमोद कांबळे आणि अशोक मित्रा लेग पंच असतील आणि प्रमोद कांबळे हे ऑफिशियल पंच. तिसरा चेंडू, चांगला फटका ओव्हर पॉइंट रिजन. चेंडू जातोय सीमारेषा पार, हा येतोय दणदणीत चौकार. संघाचं खातं मात्र त्यांनी लेग बायने खोललं, पण आता ओमकार पाडेल दणदणीत सुरुवात देत असताना चौकार याच्या माध्यमातून. आणि पहिला चेंडू आणि पहिला चौकार. चांगले स्ट्राईक रेटने तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. टार्गेट जर विचार केला तर ट्रिकी आहे, कारण आपण पहिली मॅच देखील पाहिली. 45 धावांचं टार्गेट होतं, सहजरित्या जरूर चेस केलं, पण कुठेतरी दडपण त्यांच्या मनामध्ये येत होतं. चांगला फटका
बॅटची कडा घेतली, बॉल डोक्यावरून, गोलूच्या डोक्यावरून बॉल जात असताना कॅच जरूर त्यांनी चांगल्या घेतल्या होत्या. मागच्या बॉलवर देखील मागच्या बॉलवर त्यांनी कॅच जरूर घेतली, पण फिल्डिंग, कॅचिंग इज डिफरंट अँड फिल्डिंग इज डिफरंट. तुम्हाला फिल्डिंग देखील तेवढं चांगलीरित्या करावी लागते. पण थोडं पिचचा आपण खेळपट्टीची अनइव्हन बाउन्समुळे चेंडू डोक्यावरून जात असताना पुढील चेंडू, चांगला मोठा फटका, पाहूया का होत आहे. चेंडू हवेमध्ये आहे आणि वन बाउन्स ओव्हर दी रोप्स, चेंडू जातोय सीमारेच्या पार, हा येतोय दणदणीत चौकार. मोठा फटका, हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ओमकार पाटील इज बॅक इन द फॉर्म. आणि सांगत असताना मी जरी धावा खर्च केल्या असतील माझ्या षटकामध्ये, तरी माझ्या बॅटिंगमध्ये तेवढी धमक आहे की मी माझ्या बॅटने त्या धावा एकवटू शकतो. आणि तसेच काहीतरी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. धावा आल्या तब्बल 19 धावा. आणि पहिल्या जर आपण 3 चेंडूंचा विचार केला तर फक्त 3 चेंडूमध्ये 4 धावा होत्या, 5 धावा होत्या, लेगबाईच्या स्वरूपात 1 धावा आली. आणि त्यानंतर पूर्णपणे वर्चस्व गाजवत असताना षटक समाप्त झालंय प्रिन्स यांचं. पहिले 3 चेंडू चांगले जरूर फेकले, पण त्यानंतर मोठे फटके थांबू शकले नाही. सूचना असेल की पुढची जी प्रेक्षणीय लढत आहे, तुम्ही या DPL ची जर्सी परिधान करून खेळणं गरजेचं आहे. चांगला बॉल, चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. माफ करा, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आणि आताच्या धावा असतील 3 धावा. आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 22. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर हाफ ट्रॅकर चेंडू होता, कॅप्टनला आता जबाबदारी घ्यावी लागेल स्वतःच्या खांद्यावरती. चांगला चेंडू, मोठा फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार, हा येतोय मोठा षटकार ओमकार पाटील यांच्या बॅट मधून. सांगत असताना कुठेतरी की ओमकार पाटील हा एक फक्त नाव नाही, या बदलापूर क्रिकेट मधलं वर्चस्व आहे. आणि ते वर्चस्व दाखवत असताना ओमकार पाटील. चांगला फटका, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय हळूहळू सीमा रेषा पार, हा येतोय अजून एक दणदणीत चौकार. काय बॅटिंग म्हणावी लागेल, जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते ओमकार पाटील यांच्या बॅट मधून. चांगली फटकेबाजी करतायत, बॉलरला सेटल व्हायला देत नाहीयेत. आल्या आल्या त्यांनी जर आपण विचार केला तर चौक्यापासूनच सुरुवात केली आणि आता ते थांबतच नाहीयेत. आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती झपाट्याने 32 माफ करा. चांगला फटका, अजून एक, पण गोलू तिकडे असतील आणि उत्कृष्ट झेल आपली कामगिरी पूर्ण करत जाऊन बॅक टू दी पॅव्हेलियन. पण चांगला झेल टिपला तिकडे गोलू यांनी. आणि ओमकार पाटील इज बॅक टू दी पॅव्हेलियन. आणि मागची जी कॅच होती ती 5वी आणि ही आता 6वी कॅच. 6 कॅच ऑलरेडी घेतलेले आहेत गोलू यांनी. जी शो मॅच आहे त्याच्या प्लेयर्सची अनाउन्समेंट करू इच्छितो. लक्ष द्यायचंय, उमेश पाटील, विपुल होलकर, सूरज बागवे, विराज भुमरा, सूरज श्याम यादव, प्रिन्स, संदेश परब, हरसिंग आणि सूरज इपली.
स्टेजच्या येथे यायचंय, तुम्हाला विनंती असेल DPL ची जर्सी परिधान करून यायचं आहे, कंपल्सरी असेल, अन्यथा तुम्हाला खेळवलं जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू चांगला फटका, हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट, चेंडू जातोय गोलूकडे आणि चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला यंदा देखील पाहायला मिळालं गोलू यांच्या माध्यमातून. आणि षटक समाप्त झालंय आणि संघाची धावसंख्या झाली आहे 33 आणि आता लक्ष असेल ते म्हणजे 14 धावांचं. 18 चेंडू आणि 14 धावा. लक्ष सोपं आहे पण करावं लागेल, कारण मंजिल तब तक हासिल नहीं होती जब तक वो पूरी अपने काबू में की नहीं जाती. तर तुम्हाला पूर्णपणे लक्ष गाठावं लागेल. आणि प्रेक्षणीय लढत मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जातोय मंगेश दादा, गॅरी दादा यांच्या शुभ हस्ते देखील आणि ओमकार आणि कल्पेश भोसले याने टॉस जिंकून निर्णय कळवायचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. ईस्टचे कॅप्टन असतील ते आणि वेस्टचे कॅप्टन ओमकार पाटील ज्यांनी आता उत्कृष्ट फलंदाजी केली. आणि पुढील षटक आपण पाहू शकता मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवर एक धाव आली. दुसरा चेंडू चांगल्यारीत्या बॉडी लाईनच्या दिशेमध्ये टाकला आणि एकच धाव घेण्यामध्ये यश होतं. आणि प्रेक्षणीय लढत जी असेल ती फक्त 4 षटकांचीच असेल यांनी दोन्ही संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. 4 बॉलर्स शुड बी युज्ड. 4 बॉलर यूज केले पाहिजे तुम्ही. आणि आता समीकरण असेल ते 12 चेंडू आणि 16 धावा. मोठा फटका, चेंडू हवेमध्ये आहे आणि ट्रॅव्हल करतोय नन अदर दॅन गोलू. आणि मिस्टेक न करत असताना 7वी कॅच आजच्या दिवसातली घेत असताना तो म्हणजे गोलू. मोठ्या फटकेची जर आपण विचार केला तर काही गरज नव्हती, कारण स्कोर होता 34 धावा आणि जिंकण्यासाठी फक्त 47 धावांची गरज आहे. विकेट इन हँड असतील, बॅटिंग लाईनअप मोठी आहे तुमच्याकडे. सूरज बागवे सारखा मॅन ऑफ द मॅच जो होता पहिल्या मॅचमध्ये त्याच्यासारखा फलंदाज आहे, कॅपेबिलिटी आहे, कॅलिबर आहे. मोठ्या फटक्याची काही गरज नसती, कुठेतरी विचार करावा लागेल. एकेरे दुहेरी धावेने देखील तुम्ही ते लक्ष गाठू शकले असते, पण ठीक आहे, जो हुआ सो हुआ. आणि चांगली गोलंदाजी आपण पाहू शकता संदेश मयंक यांच्या हातामधून. डावकर त्याचा फलंदाज आहे, मोठा फटका, पायसाय काय होतंय. चांगली झेल घेण्याचा प्रयत्न होता पण मिस्टेक होते. लागोपाठ 2 विकेट घेऊ शकले असते जर कॅच झाली असती तर, पण थोडीशी मिस्टेक होत असताना मिस टाइम झाले, थोडंसं ॲडजस्टमेंटमध्ये कमी पडले आणि झेल ड्रॉप होतोय. तुम्हाला झेल घ्यावे लागतील कारण समीकरण छोटं आहे आणि विजयासाठी फक्त अवघ्या 10 धावांची गरज. आणि हा येतोय पंचांनो डिसिजन पेंडिंग असेल, रन्स धावायचे आहेत, तुम्हाला सूचना असेल बॅट्समन. आताच्या धावा असतील 2 धावा. आणि विनंती असेल जे खेळाडू वर्ग आहे त्यांनी बॉल अडवायचं नाही आहे कृपया करून, कारण त्रास होतो. जो फिल्डर धावत असतो थोडंसं त्याच्या माइंडमध्ये डबल माइंड होतो तो, त्याच्यामुळे बॉल नाही अडवायचं. पुढील चेंडू प्रगतीपथावर असेल. चांगला चेंडू स्लोवर 1 हलक्यारित्या खेळून काढला. सूरज बागवे टेक्निकली साऊंड प्लेयर आहेत आणि माहिती आहे त्यांना सध्या आता मोठ्या फटक्याची गरज नाही आहे. एकेरी दुहेरी धाव एकवटली तरी आपण त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो. षटक समाप्त होते आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 39 धावा. लॉस ऑफ
3 विकेट 4 विकेट लॉस ऑफ 3 विकेट, माफ करा. रोहित पटनायक आणि बॉलिंग क्रीजवर तैनात असतील. आणि बॅटिंगला सूरज बागवे मॅन इन फॉर्म म्हणावं लागेल, कारण मागच्या मॅचमध्ये देखील शेवटपर्यंत फलंदाजी करत होते आणि या मॅचमध्ये देखील फलंदाजी करतायत. आणि समीकरण आहे ते 12 चेंडू आणि तब्बल 8 धावा. समीकरण छोटे आहे, पण 1-2 विकेट थोडंसं प्रेशर बिल्डअप करू शकतात का हे पाहणं गरजेचं असेल. रोहित पटनायक यांचा चेंडू, बॅटची कडा घेतली, कॅचचा चान्स होता. फिल्डर जरूर धावतोय बॉलच्या मागे, पण 2 धावा संपादित करण्यामध्ये यश. कॅच होता, बॅटची कडा घेतली, इझी चान्स. आणि आता तुम्हाला मोठे चान्स देखील, टफ चान्सेस देखील तुम्हाला आपल्या बाजूने परतावे लागतील, पण ह्या इझी चान्स सोडून तुम्हाला चालणार नाहीये, कारण समीकरण राहिले ते आता फक्त 6 धावांचं. मोठा फटका खेळायचा होता आणि ऑफसाईडच्या रिजन मध्ये खेळायचा होता, पण बॅटची कडा लागल्या कारणामुळे चेंडू लेग साईडच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. आणि आता स्ट्राईकवर असतील डावगुरदाचा फलंदाज. आपण फलंदाज देखील पाहू शकता, दोन्ही डावगुरदाचे संदेश आणि सूरज एस फॅक्टर. आणि अपील लाऊड असेल, पण पंचांकडून इट इज अ आउट कॉल. आपल्याला जल्लोष थोडा पाहायला मिळाला नाही, त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला बघावं लागेल, कारण लॅक ऑफ कॉन्फिडन्स होऊन चालणार नाही. तुम्हाला तेवढं सेलिब्रेट करावं लागेल आणि समोरच्या टीमवर प्रेशर जरूर बिल्डअप करावा लागेल, कारण विकेट गेलेली आहे संदेश यांची. आणि आता पियुष अंचन एक उत्कृष्ट व्यावसायिक संघाचा खेळाडू आहे. उत्कृष्ट बॉलिंग त्यांनी जरूर टाकली, पण आता फलंदाजीच्या जोरावर तो संघासाठी काय करू शकतो हे पाहणं खूप गरजेचं आहे. एक मोठा फटका, 1 लॉंग इट अवे फ्रॉम द विन. चांगला हलक्यारित्या खेळून काढला, डोक्याचा वापर, ओव्हर थ्रो जरूर झाला, पण चांगलं कव्हर देखील आपल्याला पाहायला मिळतंय. स्क्वेअर लेग. आणि आता संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 42 धावा, माफ करा 43 धावा. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय, हवेमध्ये चेंडू जातोय सूरज बागवे यांच्यातून आणि झेल टिपला जातोय आणि फलंदाज सूरज बागवे इज बॅक टू द पॅव्हेलियन. चांगला फटका आपण पाहू शकता आणि परत एकदा विकेट जात असताना रोहित पटनायक बॅक इन फॉर्म, पण कुठेतरी वेळ झाली आहे का असा विचार जरूर करावा लागेल. आणि फलंदाज बाद होते पियुष अंचन. लागोपाठ या ओव्हरमध्ये 2 विकेट आल्या आणि आता त्यांची जागा घेत आहे ते म्हणजे रोहित बिराजदार. आणि आता 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. मॅच कुठे होती आणि मॅच कुठे आणली याचा जरूर विचार करावा लागेल, कारण मोठ्या फटक्याची हवेत फटके खेळण्याची काहीच गरज नव्हती. अलॉंग दी कार्पेट जरी तुम्ही फटके खेळू शकले असते तरी तुम्ही मॅच संपादित जरूर केली असती, पण ठीक आहे. नथिंग इज ओव्हर टिल येट. 6 चेंडू आणि 4 धावा.
सूरज भुरभुरे विनंती असेल, सुरेश भुरभुरे यांना विनंती असेल तुम्ही यायचं स्टेज जवळ. दोस्ती ग्रुप कडून तुम्हाला हा कॉल असेल. आणि सामना तसा पहिला आता रफ अँड टफ पाहायला मिळतोय कारण 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. आणि गोलंदाजी मार्कवर असेल तो म्हणजे मयंक. दुसरं षटक ज्याने हाताळलं होतं, चांगले षटक हाताळलं, पण आता निर्णायक षटक आणि शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचा हाणामारीचं. पण हाणामारीची गरज नाहीये कारण तुमच्या समोर तुमचं टार्गेट आहे. सामना लवकरात लवकर सुरू करायचे. पंच कॉल द्यायचे त्यांना सतत कारण 25 मिनिटांच्या कालावधीमध्ये हा सामना संपला पाहिजे. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. 1 धावेसाठी एका धावेमध्येच समाधान मानावं लागेल. मानव पार्क मानव पार्क 11. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. ऑन स्ट्राईक असतील ते म्हणजे कुणाल. अद्याप एकही चेंडू खेळलेले नाही आहेत. थोडंसं सेट होण्याची गरज असते फलंदाजाला, पण आता तितका वेळ राहिलेला नाही आहे कारण 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. एक मोठा फटका मॅच संपू शकतो, पण तो मोठा फटका मारणं तेवढंच गरजेचं. तोच मोठा फटका बॅटमधून येतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. दणदणीत चौकार आणि मॅच जिंकतोय तो म्हणजे मानव पार्क संघ. जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचे कौतुक. बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळाली. अजून साहिल पीके तुम्ही या स्पर्धेमध्ये जिवंत आहात.